नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा जाधव. मॅक्स वुमन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एका नवीन थीमवर कवियत्री संमेलन घेऊन आलोय. आजची थीम आहे विनोदी कविता. ए जॅक्सन नावाचा तत्ववेत्ता असं म्हणतो, तुम्ही जीवनात काय शोधत आहात यावर तुमचं सुखी असणं अवलंबून आहे. जर तुम्ही जादू शोधत असाल तर तुमचं जीवन जादुई होईल. जर तुम्ही संकट शोधत असाल तर तुमचं जीवन संकटांनी भरलेलं असेल. पण जर तुम्ही हास्याच्या शोधात असाल तर तुमचं जीवन आनंदी आणि निरोगी असेल. हसण्याचं हास्याचं इतकं महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. मानवी जीवनात सुख दुःख आशा निराशा हा पाठशिवणीचा खेळ सुरूच असतो, निरंतर सुरू असतो. विविध मानवी वृत्ती प्रवृत्ती आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर या आयुष्याच्या प्रवासात भेटत जातात. कधी कधी एकमेकांच्या दुःखाचे कारण होतात, एकमेकांच्या हसण्याचं कारण होतात, एकमेकांच्या आनंदाचं कारण होतात, एकमेकांच्या हर्षाचं कारण होतात. चढ उतार येतात. सुख आणि दुःख हा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो. खरं तर आयुष्यात आव्हानं आहे, म्हणूनच जगण्यात मजा आहे असं मला वाटतं. या चढ उतारांकडेही खेळकर वृत्तीने आपल्याला पाहता यायला हवं. विनोद बुद्धी अशा वेळी आपलं जगणं सुसह्य करत असते, सुंदर करत असते. मराठी साहित्यातही विनोदी साहित्याचं एक वेगळं स्थान आहे. हास्य ही मानवी सहज प्रवृत्ती आहे. दुःख वेदनेपेक्षा हास्याचा संसर्ग सांप्रत स्थितीत होणं गरजेचं आहे. ही गरज ओळखून आम्ही एक छोटेखानी विनोदी कवी संमेलन इथे घेत आहोत. कवयित्री संमेलन घेत आहोत. कवी संमेलनापेक्षा मी म्हणेन कवयित्री संमेलन घेत आहोत. तर आज या कवी संमेलनामध्ये आपल्याबरोबर सहभागी होण्यासाठी नाशिक इथून सविता पोद्दार, सुजाता येवले आणि चेंबूर येथून निकिता कुलकर्णी जुळले आहेत. तर सगळ्यात आधी आपण जाऊया सविता पोतदार यांच्याकडे आणि त्यांची पहिली विनोदी कविता ऐकूया. यानंतर सुजाता येवले आणि निकिता कुलकर्णी असा क्रम असेल. 2 फेऱ्या या कवी संमेलनाच्या होतील. पहिल्या फेरीतली पहिली कविता सविता पोतदार सादर करतील. सविता. धन्यवाद ताई. सगळ्यात आधी तर मॅक्स वुमनचे आभार की इतक्या सुंदर कवयित्रींना घेऊन आपण अतिशय सुरेख असं कवी संमेलन या ठिकाणी भरवता. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, या कवयित्री किंवा कवी हे पृथ्वीवर कसे अवतरले हे या माझ्या कवितेतून मी तुम्हाला सांगते की कवी पृथ्वीवर कसे आले. जनरली काय होतं, बरेचसे कवी शिक्षक असतात, शिक्षकी पेशात असतात आणि मग असंच एक कल्पना आहे की एक शिक्षक कवी मेल्यानंतर पुढे स्वर्गात काय घडलं. तर कवितेचं नाव आहे कवीचा शेवटचा प्रवास. एक शिक्षक कवी मरण पावला आणि तो म्हणतोय आपल्या कवितेतून, एका सकाळी मी मेलो आणि ने जीवन गाडीने वर जायला निघालो. एका सकाळी मी मेलो आणि ने जीवन गाडीने वर जायला निघालो. यमदूत कंडक्टरने घेतले आत ओढून. यमदूत कंडक्टरने घेतले आत ओढून. मी आपल्या सवयीप्रमाणे बसलो खिडकीची जागा पकडून. कंडक्टर जवळ येता मीच त्याला विचारले, तिकीट कुठलं काढू. कंडक्टर जवळ येता मीच त्याला विचारले, तिकीट कुठलं काढू. तो म्हणाला, तुमच्यासाठी स्वर्ग नरक 2 स्टेशन, बोला आता कुठलं काढू. नरक ऐकताच भडकलो, बाया सरसावून त्याच्यावर धावलो. अरे हो, आपण साहित्य संमेलनात नाही हेच गड्या विसरलो. मग शुद्धीवर येत विनयाने म्हणालो, 4 आकडी पगारात बसेल इतकं केलं आयुष्यभर विद्यादान. 4 आकडी पगारात बसेल इतकं केलं आयुष्यभर विद्यादान. सांगा यमदूत महाराज, केलं की नाही पुण्याचं काम. तसा तो उद्गारला, विद्यादान करून पुण्य मिळवल्याचं मला सगळं कळलं. विद्यादान करून पुण्य मिळवल्याचं मला सगळं कळलं. पण कवी संमेलनात कविता वाचून लोकांना नाही का छळलं. पण कवी संमेलनात कविता वाचून लोकांना नाही का छळलं. जाऊ द्या, आता आधी यमराजाकडेच घेऊन जातो. तुमचा फैसला होताच राहण्याचं बुकिंग करून टाकतो. आता यमाच्या दरबारात कवीने कवीकडे पाहावं तसं यमराजाने माझ्याकडे पाहिलं. कवीने कवीकडे पाहावं तसं
यमराजाने माझ्याकडे पाहिलं, याने म्हणे कविता ऐकवून जन्मभर लोकांना छळलं. याने म्हणे कविता ऐकवून जन्मभर लोकांना छळलं. यमराजाला खुश करण्यासाठी केली त्याच्यावर कविता. यमराजाला खुश करण्यासाठी केली त्याच्यावर कविता. कविता ऐकून त्याचा जाम भडकला माथा. कविता ऐकून त्याचा जाम भडकला माथा. म्हणे पुरे झाले आता त्या कथा आणि कविता. म्हणे पुरे झाले आता त्या कथा आणि कविता. ठेवायचा नाही आता इथे एकही कवी औषधापुरता. ठेवायचा नाही आता इथे एकही कवी औषधापुरता. रागाने त्याने सगळे कवी खाली फेकले. रागाने त्याने सगळे कवी खाली फेकले. खरं नाही ना वाटत, बघा सगळे माझ्या बरोबर कविता वाचायला बसले. बघा सगळे माझ्या बरोबर कविता वाचायला बसले. धन्यवाद. अरे बापरे, शिक्षक आणि त्यात कवी हे तर मिश्रण आपल्याकडे पण आहे. मला थोडं भय वाटलं, ते कवीकडे दहशतवादी म्हणून पाहिलं जाते की काय सध्या. कोणतंही पीक नसेल एवढं जोमानं कवी असण्याचं पीक आपल्याकडे येत असतं. टळहट जोडणारे कवी असतात आणि ते बहुधा दहशतवादी असू शकतील बरं. असं खळखळून हसवणारी सविताची ही कविता. अरे वा, इथे यमक जुळलं बघ, सविताची ही कविता. असं पुढे जाऊया आपण सुजाताकडे. सुजाता एवढे शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्या. विविध दैनिकात सदर लेखन करतात, प्रासंगिक लेखन करतात आणि विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांशी निगडीत आहेत. सुजाता, तुझी कविता तू सादर करावी. धन्यवाद ताई. परत एकदा खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय तुम्ही. पण आज एक खरं सांगू का ताई, हास्य कविता आपल्याला म्हणायच्या आहेत, पण आज माझी खूप चिडचिड झाली हो. आता माझी चिडचिड मी माझ्या कवितेद्वारे तुम्हाला सांगते. कवितेचे शीर्षक आहे माझ्या प्रिय नवऱ्या. बापरे. तुझं प्रेम माझं प्रेम असतं का कधीतरी सेम. तुझं प्रेम माझं प्रेम असतं का कधीतरी सेम. कधी आग पाखडशील नवऱ्या असतो का कधी नेम. तू एक सांब भोळा, तू एक सांब भोळा, तुझ्या मते मी कडक शलाका. गडगडतो नेहमीच मेघ तुझा, अज्ञान अजान मूढ बालका. तू शांत वैचारिक तत्ववेत्ता, तू शांत वैचारिक तत्ववेत्ता. मी मात्र वाचाळ पंडित. वाचा मात्र अपशब्दांची होत नाही रे तुझी खंडित. पाककलेत तू अतिज्ञानी, पाककलेत तू अतिज्ञानी, तिखट मिठातही मी अज्ञानी. करतोस ना बऱ्याचदा चहा, एकदम मचूळ, एकदा गुळवणी. पसारा बघता मुलांना विचारतो, आई कुठे काय करते. पसारा बघता मुलांना विचारतो, आई कुठे काय करते. खरेच आहे, घरात मात्र मी उचल पटक करत रिकामीच फिरते. सकाळी रोज उशिरा उठतो, सकाळी रोज उशिरा उठतो, म्हणे सुखाची नाही येत झोप. रेकॉर्ड करू का तुझे गोरणे, माझ्यावरच लावतो आरोप. दररोज तुझे ठरलेले रुटीन, घर ऑफिस घर बेड. दररोज तुझे ठरलेले रुटीन, घर ऑफिस घर बेड. पसारा तुझा आवरता आवरता मला कधीतरी लागेल वेड. पसारा तुझा आवरता आवरता मला कधीतरी लागेल वेड. असा कसा रे तू अजागळ, बेडवर टॉवेल आणि मोजे बेजोड. असा कसा रे तू अजागळ, बेडवर टॉवेल आणि मोजे बेजोड. साडीवरचे मॅचिंग बघ, माझ्या सेन्सला नाही तोड. नुसताच वाढला उंच सुंभ, नुसताच वाढला उंच सुंभ. नाही रे तुला कसली शिस्त. मी आहे म्हणूनच लक्षात ठेव, संसाराची आपली माझ्यावरच भिस्त. मी आहे म्हणूनच लक्षात ठेव, संसाराची आपली माझ्यावरच भिस्त. धन्यवाद ताई. अरे सुजाता, तू तर ही घरघरची कहाणी सांगितली का? की असा कसा रे तू अजागळ, बेडवर टॉवेल आणि मोजे बेजोड, साडीवरचे मॅचिंग बघ, माझ्या सेन्सला नाही तोड. तर आता आपण पुढे जाऊया निकिताकडे. निकिताचा थोडक्यात परिचय करून दे. ती जीवशास्त्राची प्राध्यापिका आहे आणि तिच्या ह्या जीवाला कवितेचं वेड आहे. कवितेचं शास्त्र तिला आवडतं. ती कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्राची प्राध्यापिका आहे. ती पर्यावरण प्रेमी आहे.
पक्षी मित्र संघटनांची ती सदस्य आहे. त्यानंतर नभी माझ्या चांदण्या हा तिचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. तिच्या आणि माझ्या पहिल्या भेटीत तिचा सेन्स ऑफ ह्युमर मला जाणवला होता आणि तसं मी तिथे तिच्याशी बोलताना नमूदही केलं होतं. आज बघूया आपण निकिताच्या लेखणीतून कोणती कविता तुमची पुढ्यात येते. निकिता. धन्यवाद मॅम. थँक यू. हा मॅक्स वुमनचा इतका छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात आणि इतकं छान कवी संमेलन दर दिवशी आम्हाला ऐकायला मिळत आहे घर बसल्या. त्याच्यासाठी मॅक्स वुमनचे पण खरं तर या चॅनलचे पण धन्यवाद. माझी पहिली मी सादर करते ती कविता आहे कविवर्य आणि ही सगळ्या कवींना समर्पित आहे. आणि ही कविता आता साधारण कवींच्या जवळ जाणारी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अपील व्हावी. कसं कळत नाही लोकांना, कसं कळत नाही लोकांना, सोपं नसतं कवीसाठी जगणं. कसं कळत नाही लोकांना, कवीसाठी सोपं नसतं जगणं. साध्या साध्या गोष्टींचे तो लावत राहतो तिरपागळेच अर्थ. उन्हाचे करतो चांदणे, उन्हाचे करतो चांदणे अन दान भुकेचे मागतो. उन्हाचे करतो चांदणे अन दान भुकेचे मागतो. अश्रूंना म्हणतो मोती अन रात्र सारी जागतो. सो अशा सगळ्या उलट्याच गोष्टी सुरू राहतात. पावसाचे अन याचे सख्य काय कोणा सांगावे. कवींसाठी पाऊस म्हणजे फार जीव की प्राण आणि पावसाचे आणि याचे सख्य काय कुणा सांगावे. कविता व्हायची म्हणून कधी ऋतूंनी 6 दाही दिशांना पांगावे. म्हणजे हा सगळ्यांना कामाला लावणार. यासाठी मावळणे असते उगवणे, पडणे म्हणजे सावरणे. यासाठी मावळणे असते उगवणे आणि पडणे म्हणजे सावरणे. खुपते अनेक जीवलगांना याचे, चंद्राला कायम कुशीत निजवणे. चंद्रावर कवी लोकांचा कॉपीराईट. जिथे तिथे आम्हाला चंद्र हवा असतो. म्हणूनच म्हटलं की यासाठी मावळणे असते उगवणे, पडणे म्हणजे सावरणे आणि खुपते अनेक जीवलगांना याचे, चंद्राला कायम कुशीत निजवणे. अशा या वेडगळांना जगू द्यावे त्यांचे त्यांचे. मग आता आपल्या आजूबाजूला जे काही कवी असतात ते त्यांच्या तंद्रीत असतात, तर त्यांना ना त्यांच्या तंद्रीतच राहू द्यावं. शक्यतोवर आपण त्यांना टोकू नये. आणि म्हणून अशा या वेडगळांना जगू द्यावे त्यांचे त्यांचे. सरळ जगाची रीत थोपता वेड त्यांचे आणखी वाढते. शेवटचं कडवं असं आहे की अस्वस्थ होता कवी ओळखावे. अस्वस्थ होता कवी ओळखावे, अनाकलनीय काही घडणार आहे. अस्वस्थ होता कवी ओळखावे, अनाकलनीय काही घडणार आहे. अस्वस्थतेच्या त्या मांडवाखाली नवी कविता जन्म घेणार आहे. अस्वस्थतेच्या त्या मांडवाखाली नवी कविता जन्म घेणार आहे. धन्यवाद. अगदी अगदी अस्वस्थतेच्या मांडवाखाली नवी कविता जन्म घेणार आहे. अस्वस्थता ही कोणत्याही सृजनाचं मूळ असते आणि असं म्हटलं जातं जे न देखे रवी ते देखे कवी. आणि खरोखर आहे. ती घटना कोणतीही असू दे, कवी जे टिपेल बघेल ते इतरांना दिसेलच असं नाही. निकिता, सुंदर कविता. यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊया सुजाताकडे. सुजाता, तुझी पुढची कविता सादर करा. परत एकदा धन्यवाद ताई. आजच्या सकल विद्यार्थ्यांच्या भाषिक ज्ञानावर आणि जे करिअरच्या पाठी सध्या लागलेले आहेत त्यांच्या भाषिक ज्ञानावर मी खरोखर नेहमीच अस्वस्थ होत असते आणि ही रचना खरं म्हणजे त्यांनाच मी त्यांच्यासाठी म्हणून लिहिलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे एबीसीडी की बाराखडी. एबीसीडी पाठ झाली डोळा आड बाराखडी. एबीसीडी पाठ झाली डोळा आड बाराखडी. इंग्रजांच्या कॉन्व्हेंटमुळे करी झाली आंबट कढी. इंग्रजांच्या कॉन्व्हेंटमुळे करी झाली आंबट कढी. खरे आहे म्हणता म्हणता सगळेच होते शुअर. खरे आहे म्हणता म्हणता सगळेच होते शुअर. इंग्रजीच्या ज्ञानापुढे मायबोली झाली पुअर. हाय हॅलो सोबत्यांना, हाय हॅलो सोबत्यांना, इतरांना गुड मॉर्निंग. राम राम नमस्काराला अडाणी म्हणून लास्ट वॉर्निंग.
प्रभात फेरी की मॉर्निंग वॉक, प्रभात फेरी की मॉर्निंग वॉक, सहज गप्पा की कॅज्युअल टॉक, आनंदात रोल अँड रॉक, बघुनी आश्चर्याने लिप लॉक. रेन रेन गो अवे, रेन रेन गो अवे, खरे आहे माझे मडके पण गेले हवे. येरे येरे पावसा नको म्हणू, मन रिंगा रिंगा त्यांच्या सवे. येरे येरे पावसा नको म्हणू, मन रिंगा रिंगा त्यांच्या सवे. स्कूल कॉलेज झाल्यावर बघा आता नोकरी पाणी, स्कूल कॉलेज झाल्यावर बघा आता नोकरी पाणी. ऑफिस मधील बॉस म्हणतो सोडा इंग्रजी सुधारा वाणी. माय बोली स्कूल मधलेच फक्त झाले ऑफिसर, माय बोली स्कूल मधलेच फक्त झाले ऑफिसर. खरं सांगायचं हे चित्र सगळीकडे. कॉन्व्हेंट स्कूलला नाही येणार माय बोलीच्या बुद्धीची सर, कॉन्व्हेंट स्कूलला नाही येणार माय बोलीच्या बुद्धीची सर. धन्यवाद ताई. अगं ABCD की बारावी, तुझी ही कविता ऐकून मला कधीतरी एक विनोदी मेसेज आलेला तो आठवला की मराठी मधला जाम वेगळा, हिंदी मधला जाम वेगळा, मराठी मधला जाम वेगळा, हिंदी मधला जाम वेगळा, इंग्रजीतला जाम वेगळा, खायचा जाम वेगळा, प्यायचा जाम वेगळा, जाम बोर होतोय मधला जाम वेगळा, तर ट्रॅफिक जाम मधला जाम वेगळाच. काही समजत नाही जाम होते. जाम जरा उलटा वाचा ना, जाम जरा उलटा वाचा. काही तशी तुझी ही कविता होती. त्यानंतर आपण जाऊया सविताकडे. सविता, कोणती कविता ऐकणार? हो, जनरली काय होतं, आपण बायका सकाळी झोपेतून उठलो की आपण आरशापुढे उभं राहतो आणि आपल्याला आपणच आरशात पाहिलं की जाणवतं अरे आपली तब्येत खूप सुटली बरं का. आणि मग आपल्याला चढतो डाएटचा फिवर. मग डाएट सुरू होतं, पण त्यात घरातले सगळेजण मोडता घालतच असतात आणि मग आपलं डाएट कसं फिसकटतं ते या कवितेतून मी सांगते. कवितेचं नाव आहे माझं डाएट. पाववडा खाऊ, ढोकळा खाऊ की खाऊ समोसे, पाववडा खाऊ, ढोकळा खाऊ की खाऊ समोसे, पाणीपुरी पाहून तोंडा पाणी सुटतसे, पाणीपुरी पाहून तोंडा पाणी सुटतसे, पाणीपुरी पाणीपुरी पाणी पाणी पाणीपुरी. हो मी तर केला विचार हा जरा, चकली बटाटे वडा दूर सारा, भजी दिसता करीन काना डोळा, ताट भरलेले पाहून पोटात गोळा, आजच्या दिवस खाईन बाई मी थोडेसे, आजच्या दिवस खाईन बाई मी थोडेसे, पाणीपुरी पाहून तोंडा पाणी सुटतसे, पाणीपुरी पाणीपुरी पाणी पाणी पाणीपुरी. गाजर काकडीचे खाऊन सलाड, कसे पुरवू मी जिभेचे लाड, होते आईस्क्रीम छान थंडगार, खाल्ले थोडेच कप फक्त 4, केक थोडा आणि वरती क्रीम जरासे, केक थोडा आणि वरती क्रीम जरासे, पाणीपुरी पाहून तोंडा पाणी सुटतसे, पाणीपुरी पाणीपुरी पाणी पाणी पाणीपुरी. गुलाबजाम लाडू श्रीखंडनी बासुंदी, खाऊन डोळ्यावर चढे झोपेची धुंदी, पुरणपोळी आणि जराशी ती बुंदी, होता नैवेद्य म्हणून खाल्ली थोडी, वजन कमी माझे खोट काट्यात असतसे, वजन कमी माझे खोट काट्यात असतसे, पाणीपुरी पाहून तोंडा पाणी सुटतसे, पाणीपुरी पाणीपुरी पाणी पाणी पाणीपुरी. पाववडा खाऊ, ढोकळा खाऊ की खाऊ समोसे, पाववडा खाऊ, ढोकळा खाऊ की खाऊ समोसे,
पाणीपुरी पाहून तोंडा पाणी सुटत असे, पाणीपुरी पाणीपुरी पाणी पाणी पाणीपुरी. आणि अशा रीतीने आपल्या डाएटची वाट लागतेच. धन्यवाद. फार काळजाच्या जवळचा विषय मांडला ग सविता तू. फार जिव्हाळ्याचा विषय मांडला. ऐरणीवरचा प्रश्न मांडला. वाढणारं वजन. पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मस्त में, गगन. याद हो दुनिया की मन में. या Yes, साडीवर yes, बरोबर. लिहिले होते. अगं हम्म. एका कवीने तर दिवस तुझे हे फुलायचे या धर्तीवर कविता लिहिली आहे. आपल्या डाएटची किल्ली उडवणारी माहितीये का? हा, हा. तुझे हे फुगायचे मोजून मापून गिळायचे. Yes. ऐक ना एक आणि सोड तूप निलोनी पाण्यात लिंबू पिळायचे मोजून मापून गिळायचे. नको नको मला फार वाईट वाटतंय पुढची कविता सादर करायला, कारण सगळं कृती जगता याच्यात दिलंय असं वाटायला लागलंय मला. तर तर आपण किती आनंदात जगतो ना, आपल्या वाढत्या वजनाकडे गंमत म्हणून पाहतो, फार मनाला लावून घेत नाही, आपल्या रुटीन पण डिस्टर्ब करत नाही. खरं तर ते मनाला लागलं रुटीन डिस्टर्ब झालं पाहिजे, पण तसं होत नाही. किती निग्रही असतात नाही स्त्रिया. तर आता आपण जाऊया निकिताकडे कविता ऐकण्यासाठी. निकिता. माझी पुढची कविता आता ऍक्च्युली कवी आणि शिक्षक ह्या कॉम्बिनेशन बद्दल डिस्कशन झालं आहे, कविता पण सादर झालेली आहे. मला वाटतं शिक्षक आणि विद्यार्थी या कॉम्बिनेशन साठी एक कविता व्हायला हवी. तसा प्रयत्न केलाय. कवितेचं शीर्षक आहे आजचा विद्यार्थी. शिक्षक असल्यामुळे हे लिहायचं धाडस केलंय. सो शिक्षण 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 पूर्ण झाले आणि झाले की हो मीही शिक्षक. शिक्षण पूर्ण करून झाले की हो मीही शिक्षक. शिक्षक होणे जणू नव्या युगातील शिक्षा. प्रतिभा मॅम तुम्ही अग्री कराल? शिक्षक होणे जणू नव्या युगातील शिक्षा, त्याचा नसतो कोणीही रक्षक. इतकं काम शिकवण्या व्यतिरिक्त इतकं जास्ती काम शिक्षकांना लावलेलं असतं की ते फक्त शिक्षकच जाणो. आणि म्हणूनच शिक्षक होणे जणू आजच्या नव्या युगातील शिक्षा, त्याचा नसतो कोणीही रक्षक. शिकण्याची शिकवण्याची होतीच मला हौस. शिक्षक व्हायचंच होतं. शिकण्याची शिकवण्याची होतीच मला हौस. विद्यार्थ्यांना दम देता येईल, म्हणजे दम नाही खरं तर, काही नवीन शिकवता येईल. विद्यार्थ्यांना दम देता येईल, काही नवीन शिकवता येईल, याची वाटे फारच मौज. पण असे काही होत नाही हे शिकवायला गेल्यावर कळले. पण असे काही होत नाही हे शिकवायला गेल्यावर कळले. पोरांचे रंगढंग पाहून तोंडाचे पाणीच माझ्या पळाले. पोरांच्या हेअरस्टाईल्स असे कोंबडे काढलेले असतात, इकडनं बारीक मध्ये काहीतरी, अशा पोरांच्या हेअरस्टाईल्स आणि पोरींचे तोकडे कपडे यांच्या समोर वर्गात आम्हीच गरीब होतो बापुडे. पोरांच्या हेअरस्टाईल्स आणि पोरींचे कपडे यांच्या समोर वर्गात आम्हीच होतो गरीब बापुडे. शिक्षणापेक्षा यांचे इतरच गोष्टींमध्ये लक्ष. शिक्षणापेक्षा यांचे इतरच गोष्टींमध्ये लक्ष. मोबाईलसाठी यांचे मन आणि कान कायम दक्ष. सगळं लक्ष मोबाईलवर. म्हणून शिकण्यापेक्षा यांचे असते इतरच गोष्टींमध्ये लक्ष. मोबाईलसाठी मात्र यांचे मन आणि कान कायम दक्ष. सामान्य ज्ञान आणि यांचा दूर दूरपर्यंत संबंध नसतो. आजच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलते मी. सामान्य ज्ञान आणि यांचा दूरदूरपर्यंत संबंध नसतो. राज्याचा मुख्यमंत्री हाच यांचा राष्ट्रपती असतो. खूप विद्यार्थ्यांना माहित नसतं आपले राष्ट्रपती कोण आहे, साधारण मंत्री कोण आहेत, अजिबात माहित नसतं. आणि खरंच ही परिस्थिती आहे. म्हणून म्हटलं की सामान्य ज्ञान आणि यांचा दूरदूरपर्यंत संबंध नसतो. राज्याचा मुख्यमंत्री ज्यांचा राष्ट्रपती असतो. तरीही तोऱ्यात हे असतात काही खास. तरीही तोऱ्यात हे असतात असे काही खास. दाखवून अजब लीला जिकडे तिकडे रंगवतात रास. रासलीला चालल्याच असतात. शिक्षकांचा आणि आई वडिलांचा करावा म्हणतात आदर. म्हणजे आपल्याला असंच शिकवलंय बरोबर.
शिक्षकांचा आणि आई वडिलांचा करावा म्हणतात आदर. ह्या बाबतीत यांना कितीही सांगितलं तरी फाटकीच राहते यांची चादर. यांना पुरतो आजकाल मोबाईल नामक एकच गुरु. यांना सगळं मोबाईलवरूनच ज्ञान मिळतं. यांना पुरतो आजकाल मोबाईल नामक एकच गुरु. आपले अनुभव सांगायला गेलो की म्हणतात नका हो ना यार सुरू. यांना पुरतो आजकाल मोबाईल नामक एकच गुरु. आपले अनुभव सांगायला गेलो की म्हणतात नका हो सुरू. सोशल मीडियावर पोस्ट टाकून हे मारतात भारी इम्प्रेशन. पोस्टही अशा असतात यांच्या की वाचाव्या म्हणजे आपण असं वाटतं बापरे साहित्यिकांनी लिहिलेल्या आहेत. त्या कुठून कॉपी केल्या असतात ते माहित नसतं, पण पोस्टही यांच्या आजकाल हे पोस्टी यांच्या टाकून हे मारतात भारी इम्प्रेशन. छोट्या छोट्या अपयशांनी मात्र यांना येते डिप्रेशन. म्हणजे डिप्रेशनचं इतकं प्रमाण वाढलंय की शिक्षकांना सांगितलं जातं की रागवू नका मुलांना डिप्रेशन येतं. कठीण परिस्थिती आहे खूप. सोशल मीडियावर पोस्ट टाकून हे मारतात भारी इम्प्रेशन. छोट्या छोट्या अपयशाने मात्र यांना येते डिप्रेशन. अभ्यास नाही केला तरी होणार असतातच हे पास. कॉन्फिडन्स. अभ्यास नाही केला तरी होणार असतातच हे पास. कागदावरच्याच मार्कांचा ज्याला त्याला ध्यास. पालकांना पण अभ्यास नाही केला तरी होणार असतातच हे पास. कागदावरच्या मार्कांचाच ज्याला त्याला ध्यास. पण आयुष्याची परीक्षा मित्रांनो असते जास्त अवघड. आयुष्याची परीक्षा मित्रांनो असते जास्त अवघड. त्या परीक्षेत जाणवते मग शिक्षणाची आणि शिकवणाऱ्याची नड. शिक्षकांची आठवण येते आयुष्यात पुष्कळ वर्णांवर जेव्हा मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आणि म्हणूनच म्हटलंय की त्या परीक्षेत जाणवते मग शिक्षणाची आणि शिकवणाऱ्याची नड. चांगला शिक्षक म्हणे चांगला विद्यार्थी घडवतो. हेच समीकरण आहे. चांगला शिक्षक असेल तर चांगला विद्यार्थी घडतो. चांगला शिक्षक म्हणे चांगला विद्यार्थी घडवतो, पण चांगल्या विद्यार्थ्याशिवाय चांगला शिक्षकही अडतो. आणि शेवटचं कडवं आहे की म्हणूनच आजच्या माझ्या विद्यार्थ्यांना ही कळकळीची विनंती. आधी चांगले विद्यार्थी व्हा, चांगला माणूस व्हायचंय अंती. आधी चांगले विद्यार्थी व्हा, चांगला माणूस व्हायचंय अंती. धन्यवाद. अगदी. आयुष्यात काहीही करू आपण, कोणत्याही क्षेत्रात जाऊ, उत्तम माणूस तुम्ही जर झालात तर कोणत्याही क्षेत्रात जाल तुम्ही अव्वल काम कराल. तुझ्याकडे शिक्षकाची जी आत्मीय तळमळ असते ना, ते विनोदी कवितेतही जाणवली. म्हणजे ही विनोदी कविता नाही म्हणता येणार. कधी कधी ना विनोदाला कारुण्याची झालर असते, कधी समाज प्रबोधनाचं अंग असतं जे अंतर्मुख करतं. म्हणजे एक काळ असा होता की शिक्षकाविषयी आदरयुक्त भीती वाटायची, नंतर भीतीयुक्त आदर, आणि आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे विद्यार्थी यांच्या संकल्पना पूर्णतः बदललेल्या दिसतात. आणि जो हाडाचा शिक्षक असतो ना, त्याला या गोष्टींचं खरोखर वाईट वाटतं. तर अंतर्मुख करणारी ही रचना होती निकिता तुझी. विनोद हा जीवनातील असंख्य दुःखांवरचा जालीम इलाज आहे असं आचार्य अत्रे म्हणतात. तर आज आपण मॅक्स वुमन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्त्रियाही कशा सुंदरशा विनोदी कविता लिहू शकतात आणि स्वतःवरही विनोद करू शकतात बरं का. मी तर म्हणते सगळ्यात चांगला विनोद ज्याला जमतो, करता येतो, जो स्वतःवरचा विनोद सहन करतो. आणि तेही निखळ विनोद हाही एक प्रकार आहे. म्हणजे कुणाच्या मनाला न दुखावता अगदी खेळकरपणे निखळ नितळ विनोद असतो, तो घडतो तेव्हा तो खरा विनोद. तर या विनोदी कविताही अशाच होत्या, निखळ नितळ. आता घेऊया रजा. तिन्ही कवयित्रींचे आभार मानते. सुजाता, सविता आणि निकिता. काय योग आहे बघा ग. आकारांत आहेत नावं. ता येतोय ते घिंच्या नावाच्या शेवटी. असं तर आता आपण रजा घेऊया. धन्यवाद. धन्यवाद ताई, धन्यवाद अजय